दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। लासलगाव ग्रामपंचायतमध्ये काम करणारे पाणीपुरवठा कर्मचारी भागवत करड यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नीस लासलगाव ग्रामपंचायतीकडून वारस म्हणून कामावर रुजू करून घेतलं होतं। भागवत करड त्यांच्या मृत्यूपश्चात वृद्ध आईवडील, पत्नी, 3 मुलं असा परिवार होता। हे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून तत्कालीन सरपंच तसंच ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन भागवतच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी कविताला ग्रामपंचायतीमध्ये नोकरी देऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय केली होती। परंतु कविता करड यांनी 22 एप्रिल रोजी राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। लासलगावमध्ये गळफास की घातपात यावर दबक्या आवाजात चर्चेला उधाण आलंय। सदर महिलेच्या घरी भेट देऊन चौकशी केली असता आत्महत्येचे चित्र फसवं असून सदर महिलेचा आर्थिक वादातून घातपात झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी यावेळी दिली। मृत महिला वापरत असलेला अँड्रॉइड मोबाईल घटनास्थळी सापडलाच नाही। घरातून मोबाईल लंपास कोणी केला हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नसेल ना, असाही संशय नातेवाईकांनी व्यक्त केला। यावेळी लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करणारा विलास खैरनार आणि कविता करड यांच्यातील झालेल्या आर्थिक व्यवहाराची चर्चा पण होत होती। त्यांच्यातील आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असावी असा अंदाजही बांधला जातोय। दिनांक 27 रोजी मीराबाई अण्णा करड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास खैरनार राहणार संजय नगर लासलगाव यानं मयत कविता करड हिच्याकडून हात उसनवार पैसे घेतले होते। कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे कवितानं वारंवार त्याच्याकडे पैसे मागत असल्याच्या कारणावरून विलास खैरनार यानं तिच्या घरी जाऊन तिला वाईट साईट शिवीगाळ करून मारहाण केली। तसंच पुन्हा माझ्याकडे पैसे मागितले तर तुला संपवून टाकेल असा दम दिला होता। तसंच यापूर्वी देखील पैसे मागितल्याच्या कारणावरून तिला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करीत होता। त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून मयत कविता करड हिने तिच्या राहत्या घरात सिमेंटच्या चौकटीला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत कवितानं आपली जीवनयात्रा संपवली। त्यामुळे कविताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून दिनांक 27 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। घटना घडल्याच्या दिवशीच मृत्यू कविता हिच्या मुलाकडून पोलिसांनी जबाब घेतला होता। त्याच्या जबाबानुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं, परंतु घटना 22 रोजी घडली आणि गुन्हा दाखल झाला 27 रोजी। तब्बल 5 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाल्यानं पोलिसांची भूमिका ही आरोपीस वाचवण्याची आहे अशी चर्चा लासेल गावात सध्या सुरू आहे। कारण सदर आरोपी हा एका मोठ्या राजकीय नेत्याचा विश्वासू कार्यकर्ता असल्याची विश्वसनीय वृत्त आहे। म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याची चर्चा देखील आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती सुरासे हे करीत आहेत। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।